वेलकम टू द एव्हरीडे फूडी। आज आपण बनवणार आहोत अस्सल सातारी असे उडदाचे घुटे। त्यासाठी मी इथे 1 वाटी सालीसहित असलेली उडदाची डाळ स्वच्छ धुवून कुकरला 3 शिट्ट्या होईपर्यंत चांगली मऊ शिजवून घेतली आहे। घुटे बनवण्यासाठी लागणारे वाटण आपण आधी बनवून घेऊयात। त्यासाठी 1 कांदा गॅसवरती ठेवून पूर्ण काळा होईपर्यंत भाजून घ्यावा। भाजल्यानंतर त्याचे वरती साल काढून त्याचे बारीक पीस करून घ्यावे। त्याचप्रमाणे आपण 1 खोबऱ्याची वाटी घेऊयात, ती सुद्धा गॅसवरती अशाच पद्धतीने भाजून घेऊयात। भाजल्यानंतर याचे आपण बारीक पीस करून घ्या, नाहीतर आपण खिसून घेऊ शकता। एका पॅन मध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेऊन कोरडेच भाजून घ्यायचे आहे। मिरची आणि लसूण भाजल्यानंतर आपण त्यात 1 टेबलस्पून जिरे घालून भाजून घेणार आहोत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला लसूण, भाजलेल्या मिरच्या आणि जिरे घेऊयात। त्यासोबत भाजलेला कांदा आणि भाजून किसून घेतलेले खोबरे ह्याचं आपण वाटण बनवूयात। अशा पद्धतीने आपण हे बारीक वाटून घेणार आहोत। एका पॅन मध्ये तेल घेऊयात। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण मोहरी घालूयात। मोहरी चांगली तडतडून द्यावी। त्यामध्ये जिरे आणि हिंग घालूयात। आता यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालूयात व चांगले परतवून घेऊयात। यामध्ये हळद घालूयात। एक टीस्पून धने जिरेची पूड घालूयात। यामध्ये आपण शिजवून घेतलेली उडदाची डाळ घालूयात। यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात। अंदाजे 6 ते 7 कप पाणी यामध्ये लागते। आपल्याला किती घट्ट हवी आहे त्यानुसार आपण याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता। आता यामध्ये मीठ घालून चांगले हलवून घेऊयात। हे सर्व मिश्रण आपण चांगले घोटून घेऊयात, म्हणजे ते एकजीव होईल।
आता डाळीला 5 मिनिटं चांगली उकळी येऊन द्यावी। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। आपलं हे अस्सल सातारी उडदाचं घुटं तयार आहे। सर्व पदार्थ भाजून घेतल्यामुळे याला एक खूप छान अशी चव येते। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आपण हे भाकरी सोबत किंवा चपाती सोबत ही खाऊ शकता। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।